educational video related to how to use log table for the multiplication. आता इथे मी दोन एक्झाम्पल दिले, त्याच्यावरून मी मल्टिप्लिकेशन साठी कसं लॉग टेबल यूज करायचं ते सांगणार. आता लॉगरिथम म्हणजे काय? लॉगरिथम म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ द एक्सपोनेन्शियल. आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 651.72 into 64.75 आणि सेकंड एक्झाम्पल आहे 0.0125 into 0.021. आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया. आता जो लॉगरिथमचा जो नंबर आहे त्या नंबरमध्ये टू टाइप्स आहेत. जो होल नंबर आहे त्या होल नंबरला आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. तो आपल्याला त्या नंबरची साईज सांगतो. आणि जो फ्रॅक्शनल मध्ये किंवा जो डेसिमल पॉइंट मध्ये आहे त्याला आपण मॅन्टिसा असं म्हणतो. आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया. आता एखाद्या नंबरचा लॉग घेताना कसा घ्यायचा, तर तो लॉग घेताना 4 नंबरचा लॉग घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये 5 नंबर आहे. मग 5 नंबर असतील तर हा जो शेवटचा नंबर आहे तो बघायचा केवढा आहे. आता हा जर नंबर 5 पेक्षा कमी असेल तर डायरेक्ट निग्लेक्ट करायचा. पण तो जर 5 पेक्षा जर मोठा असेल तर तो ह्या आधीच्या नंबर मध्ये ऍड करायचा +1 म्हणून. 65 चा 1 हा नंबर बघायचा लॉग टेबल मध्ये. आणि हा जो 7 आहे तो 7 आपण मीन डिफरन्स म्हणून बघायचा. आता 65 चा 1 किती आहे, तर हे लॉग टेबल मध्ये 8136 प्लस 7 चा मीन डिफरन्स किती आहे. आता जो मीन डिफरन्स आहे म्हणजे हा 7 चा चार्ट मध्ये मीन डिफरन्स बघायचा. आता जो मीन डिफरन्स आहे तो या व्हॅल्यू मध्ये ऍड करायचा. अशी व्हॅल्यू मिळते आपल्याला 8141. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण डेसिमल पॉइंट मध्ये लिहायची. आता जो आपल्याला नंबर लिहायचा आहे तो नंबर कशावरून लिहायचा कॅरेक्टरिस्टिकचा, तर आधी हा नंबर किती आहे त्या नंबर मध्ये डिजिट किती आहेत ते बघायचे. आता याच्यामध्ये 3 डिजिट आहेत. मग आता याच्यात 3 डिजिट असल्यामुळे तर 3 डिजिट त्याच्यातून -1 करायचा नेहमी. मग आता किती इथे पॉइंट येणार तर 2. तसंच आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करतोय म्हणून मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला काय आहे तर a × b = log a plus log b. आता हा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इथे ऍडिशन करायची या दोन व्हॅल्यूची. आता 64 चा 7 आणि 5 याचा मीन डिफरन्स म्हणून बघायचा. तर 64 चा 7 किती आहे तर 8109 आणि त्याचा 5 म्हणजे मीन डिफरन्स किती आहे तर 3. किती व्हॅल्यू आली तर 8112 कॅरेक्टरिस्टिकचा. तो किती तर आता ह्याच्यामध्ये 2 नंबर्स आहेत म्हणून 2 नंबर्स असल्यामुळे 2 मायनस त्याच्यातून 1 म्हणजे पॉईंट द्यायचा 1. आता याची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर आता हा जो डेसिमल मधला जो पॉइंट आलाय त्याचा आपल्याला अँटी लॉग घ्यायचा. आता 62 चा 5 नंबर आणि 3 ॲज अ मीन डिफरन्स ते बघताना अँटी लॉग मध्ये बघायचं. 4207 प्लस 3 ॲज अ मीन डिफरन्स. आता याचा आन्सर किती आलं तर 4210 एवढा त्याचा आन्सर आला. आता हा जो पॉइंट आहे म्हणजे जो होल नंबर आहे तो आपल्याला त्याची साईज सांगणार आहे. मग आता इथे किती आहे तर 4 एवढा आपला तो नंबर आलेला. ह्या नंबर मध्ये ऑलवेज 1 ऍड करायचा. किती आन्सर आलं तर 5. मग आता पॉइंट देताना काय करायचं लेफ्ट टू राईट जायचं. आता 5 नंबर आला मग पॉइंट शिफ्ट करताना 1 2 3 4 इथे कुठलाच नंबर नाहीये म्हणून ते 0 येणार 0.0. आता इथलं 1 एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह करून झालंय. त्याचा आन्सर आला 42100.0 एवढा त्याचा आन्सर आलाय. आता सेकंड बघूया. आता ह्याच्यामध्ये म्हणजे व्हॅल्यू जी होती नंबर जो होता तो मोठा होता. आता याच्यामध्ये काय तर 0.0125 जेव्हा हे असे नंबर्स असतात तेव्हा काय करायचं तर आता समजा 0.0125 हा जेव्हा नंबर आहे तेव्हा त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो कसा लिहायचा
प्लस 1 इज इक्वल टू 2 बार. आता सेकंड काय तर 0.0021 इज इक्वल टू. आता याच्यामध्ये किती झिरो आहे तर 2 झिरो आहे म्हणून 2 प्लस 1 3 बार. अजून एक एक्झाम्पल 0.000021. आता ह्याच्यामध्ये किती झिरो आहे तर ह्याच्यामध्ये 4 झिरो आहे म्हणून 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 बार. बार काय आहे सांगतो आपल्याला तर तो निगेटिव्ह आहे. 0.0125 इंटू 0.021. आता ह्याचा आपल्याला लॉग घ्यायचा आहे. आता हा जो झिरो आहे तो झिरोचा आपल्याला काय कन्सिडर करायचं नाही. जेव्हा आपण लॉग घेतो तेव्हा लॉग आपण नेहमी 10च्या पुढचे जो नंबर आहे अगदी 99 पर्यंत त्याचा आपण लॉग घेतो. तर आता 12चा 5 नंबर तर 12चा 5 नंबर बघूया तर 0969. आता इथला पॉईंट देताना ते 1 झिरो आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण ॲडिशन 1 ची करणार. किती आलं तर 2 बार. आता आधी 21चा इथे पुढे कुठलीच व्हॅल्यू नाही म्हणून आता 21चा 0 नंबर बघायचा. ठीक तर इथे 2 आहे 2 झिरो असल्यामुळे 2 प्लस त्याच्यामध्ये 1 व्हॅल्यू आली 3 बार. आता याची ॲडिशन करायची. याची ॲडिशन करताना -2 प्लस -3. आता प्लस मायनस मायनस -2 -3 मायनस मायनस प्लस. आणि इथे मोठ्या संख्येची व्हॅल्यू म्हणून आपण इथे डोक्यावर बार लिहिलंय. आता इथे आन्सर आलं 5 बार. आता जी डेसिमलच्या नंतरची व्हॅल्यू आहे त्याचा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. तर ह्याचा अँटीलॉग 41चा 9 आणि 1 ॲज अ मीन डिफरन्स म्हणून 2 6 5 2. आता जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पॉइंट देतो तेव्हा पॉइंट देताना काय करायचं तर हा जो 5 बार आहे त्याच्यामधून 1 मायनस करायचा. आता जो मगाशी होता जो मगाशी याच्यातून केला त्याच्यामधून कॅरेक्टरिस्टिक्स जो आला होता त्याच्यात आपण 1 ॲड केला होता. आता इथे 0 पॉईंट मध्ये जे नंबर्स असल्यामुळे 5 बार मायनस 1 ह्याचा आन्सर किती आलं तर 4 बार. पॉइंट्स देणार तेव्हा काय करायचं तर जेवढी इथे जी व्हॅल्यू आली तेवढे इथे पुढे 0 काढायचे. आता इथे 4 झिरो आहेत म्हणून 1 2 3 4.0. जेवढे इथे जेवढी इथे व्हॅल्यू येईल बार मध्ये तेवढे आपल्याला इथे 0 काढायचे. आता इथे 4 आले म्हणून इथे 1 2 3 4.0 म्हणून इथे 4 0 काढले. तर आता सेकंडचा आन्सर आला 0.0000